आपल्या मुलांच्या प्रौढ आयुष्यामध्ये त्यांना थेरपीची गरज पडू नये यासाठी मुलांच्या लहानपणीच पालकांनी काय करायला हवंय, तर मुलांचा आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न, तसंच भावनिक मानसिक दृष्ट्या त्यांना सशक्त करण्याचा प्रयत्न. अर्थात एखाद्या मुलाला किंवा प्रौढ व्यक्तीला पुढे जाऊन काउन्सिलिंग लागतंय, थेरपी लागते, ह्याच्यात पूर्णपणे पालकांचाच दोष आहे असं अजिबात नाही. पण बालपणी पालकांसोबत असणारे संबंध, घरातलं एकूणच कौटुंबिक वातावरण हे प्रचंड प्रभाव टाकत असलं तरीही सगळं खापर पालकांच्या डोक्यावर फोडून चालणार नाहीच. कारण एकाच पालकाची दोन्ही मुलं सेम तोच संघर्ष अनुभवत नसतात. तरीही पालकांच्या प्रभावाचे परिणाम तीव्र असतात हे नाकारता येत नाही. त्यामुळे आजच्या भागामध्ये घरात मुलांना आधार देणारं, सुरक्षित आणि उबदार वातावरण देण्यासाठी मुलांचं संगोपन कसं करता येईल हे पाहूया, जे थोडक्यात लहान मुलं आणि पालक यांच्या नात्याविषयी बघूया. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, जशी एखाद्याला पटकन सर्दी, खोकला किंवा काही इन्फेक्शन होत असेल, बाहेरचं काही खाल्लं की लगेच पोट बिघडत असेल, तर आपण काय म्हणतो की त्याची प्रतिकारशक्ती कमी आहे. मग औषधासोबत काही टॉनिक किंवा पौष्टिक खायला देणं असं सुरू करतो. मग जर एखाद्याला जरा कोणी काही बोललं की राग येत असेल, छोटंसं अपयश पण मनावर घेऊन ती व्यक्ती नाराज होत असेल, सारखं रडू येत असेल, तर त्याची भावनिक प्रतिकार शक्ती कमी आहे असं पण म्हणता येईल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लहानपणी शाळेत वर्ग बदलणं, नव्या मित्रांनी त्रास देणं, शिक्षकांकडून तुलना होणं, मार्क कमी मिळणं, नापास होणं, नोकरीसाठी निवड न होणं, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करून नाकारल्या जाणं, अशा कितीतरी घटना घडणार असतातच. पण सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा नेत्यांनी पुढे जाण्यासाठी आपल्या मुलांमध्ये जर पालक भावनिक स्थैर्य आणू शकले, तर प्रौढपणी ते मूल संकटांना सुद्धा खंबीरपणे तोंड देईल. यश अपयश या दोन्ही बाबी आयुष्याचा एक भाग आहे हे मान्य करेल. आयुष्यात आपल्याला हवं तसं सगळं होतंच, हवं ते मिळतंच असं नाही, हे लहानपणीच समजायला पाहिजे. आपल्यापेक्षा कमी डिझर्विंग लोकांना आपल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं. आपल्याला लोक नाकारू शकतात, आपण चुकू शकतो. आपल्यापेक्षा सुंदर, हुशार, श्रीमंत, कुशल लोक असतात. आपण सगळ्यांना आवडण्याची गरज नसते, असं बरंच काही त्या लहान मुलांच्या पचनी पडण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. तरच त्यांच्या प्रौढ वयात मानसिक त्रास सहन करून त्यांना काउन्सिलरकडे जाऊन थेरपी घेण्याची वेळ येणार नाही. भावनिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी बालवयातच प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच इमोशनल इम्युनिटी किंवा रेझिलियन्स हे स्किल्स शिकवावे लागतात. भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते. स्वभावात लवचिकता असली तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थिती, आघात, तणाव, चिंता आणि अनिश्चिततेच्या प्रसंगामध्ये निराश होऊन खचून जाणार नाही. पण सध्याचं चित्र मात्र वेगळं दिसतं. माझ्या अनुभवानुसार आणि एक निरीक्षणातून मी याचा निष्कर्ष काढलाय की आज जी मुलं साधारण 25-30 या वयात जी आहेत, त्या मुलांना थोडंसं हेलिकॉप्टर पेरेंटिंगनुसार मोठं केलं गेलंय. म्हणजे त्यांच्या पालकांना त्यांना जे मिळालं नाही ते देण्याची प्रवृत्ती असल्याने, आपल्या मुलांना काहीच त्रास होऊ नये याची धडपड केल्या गेल्याने मुलं ही खूप जास्त सुरक्षित वातावरणात वाढवली गेलीत. त्यातच ग्लोबलायझेशन सुरू झाल्याने स्पर्धा जागतिक पातळीवर गेली. मग आपल्या मुलाने त्या रेसमध्ये मागे पडायला नको म्हणून मार्कांना अवास्तव महत्त्व दिलं जाऊ लागलं. निव्वळ शाळा, कॉलेज, क्लास एवढंच. तू फक्त अभ्यास कर, घरात इतर बाकी काहीही काम करू नकोस. तुझी परीक्षा आहे का? मग घरात केबल कनेक्शन बंद, घरातले कोणीच टीव्ही बघणार नाहीत. पण त्यामुळे माझ्या कम्फर्टसाठी किंवा माझ्यासाठी इतरांनी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे असा सोयीस्कर अर्थ मुलांनी काढला. माझी परीक्षा आहे, अभ्यास मला करायचा आहे, त्यामुळे टीव्ही पाहणं मी बंद करायला पाहिजे, बाकीच्यांनी नाही. हा विचार मनाला त्या मुलांच्या शिवलाच नाही. मग आपल्या प्रश्नाची जबाबदारी घेणं, त्या जबाबदारीचं उत्तरदायित्व घेणं हे पण कळलं नाही. त्यातच न्यूक्लिअर फॅमिली, घरात अपत्यांची संख्या कमी, त्यामुळे पालकांच्या प्रेमात किंवा सुखसुविधांमध्ये देखील वाटेकरी कमी. बहुतांश ठिकाणी दोघंही पालक नोकरीचे असल्याने त्यांना आपल्या मुलांना न देता येणारा वेळ त्यांनी त्यांना सोयी देऊन कॉम्पेन्सेट केला.
जे मुलांना भौतिक गोष्टी बऱ्यापैकी विनासायास मिळत गेल्या, पण त्यामुळे निर्णय क्षमता वाढवणं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स किंवा कोपिंग स्किल्स अशी महत्त्वाची लाईफ स्किल्स शिकणं हे राहूनच गेलं आणि मुलांची थोडी अशी एकांगी वाढ होत गेली. पण आता हे बुमरँग म्हणून उलटतंय का काय असं दिसतंय, कारण ह्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी अत्यंत चांगल्या हेतूने कधी तर त्यांच्या क्षमतेच्या बाहेर जाऊन देखील सगळं केलं असलं तरी अनावधानाने का होईना पण मुलांची भावनिक बुद्धिमत्ता दुर्लक्षित राहिली. मग आता दुर्दैवाने जेव्हा या मुलांना नात्यात किंवा करिअरमध्ये संघर्ष करावा लागतोय, तेव्हा स्वतःचा डिफेन्स करत ही मुलं तो सगळा ब्लेम आपल्या पालकांच्या डोक्यावर टाकून मोकळे होत आहेत. त्यामुळे पालक अजूनच दुखावले जात आहेत. साहजिकच आहे, कारण इतकं करून हातातून सगळं निसटल्यासारखं झालंय. कारण त्यांनी तर मनापासून यथामती यथाशक्ती सगळं करण्याचा आटापिटा केला, तो आता कशासाठी वाया गेला अशी त्यांना भावना आहे. तरी इट्स नेव्हर टू लेट. कारण प्रौढ मुलांशी पालकांनी कसं वागायचं किंवा प्रौढ मुलांनी पालकांसोबत कसं वागायचं ह्याच्यावरती वेगळे विषय सायकोलॉजी संडेजमध्ये येणार आहेतच. त्याच्यामुळे ते चॅनल पटकन सबस्क्राईब करायला लागेल. पण आजच्या भागामध्ये बालवयातील मुलांसाठी पालकांनी काय करायला हवं ते पाहू. आणि हे सांगण्याचं कारण, काय केल्यावर चुकतं हेही कळायला पाहिजे ना. आजचे जे जेन अल्फाचे पालक, म्हणजे मिलेनियल्सचे नाही, नवीन आता जी लहान मुलं आहेत त्यांचे पालक, हे देखील दोघेही आठवड्याचे 5 दिवस कामामध्ये असतात आणि मग उरलेले 2 दिवस एकतर ते मुलांचा खूप लाड करतात किंवा फक्त अभ्यास आणि शिस्त लावण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा मस्त मजेचं बालपण अनुभवण्यासाठी आजही बहुतांश ठिकाणी पालक उपलब्ध नाहीत. मुलांना त्रास होऊ नये म्हणून वादळं येऊ नये याच्यासाठी धडपड करण्यापेक्षा वाटेल तितकी वादळ आली तरी चालेल, त्यांना तोंड देण्यासाठी माझं मूल भावनिकदृष्ट्या खंबीर आणि सक्षम आहे असा विचार जास्त श्रेयस्कर आणि तार्किक नाही का. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले मुलांना आपण जन्म दिल्यावर त्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपली आहे. त्यात केवळ शाळा अभ्यास एवढंच येत नाही हे स्वतःला सांगणं. मार्क आणि अभ्यास हा आयुष्याचा एक भाग आहे, आयुष्य नाही, हे डोक्यात घट्ट बसवावं लागेल. कारण यश म्हणजे मार्क किंवा मार्क म्हणजे यश हे समीकरण आपण बनवलंय. 3.5-4 वर्ष वय असलेल्या मुलांचे पालक जेव्हा तक्रार करतात की याचं अभ्यासात लक्ष नाही, तेव्हा मनात येतं की अरे यांनी तर या वयात अभ्यासच करायला नकोय, म्हणजे लक्ष तर दूरच राहिलं. दुसरं म्हणजे मुलांना पूर्ण वेळ सगळ्या प्रसंगांमध्ये कम्फर्ट मिळालाच पाहिजे याची आवश्यकता नाही, हे देखील पालकांनी स्वतःला सांगायला पाहिजे. वयानुसार त्याच्या जबाबदाऱ्या त्याला कळायला हव्यात. जसं शाळेत जाणारी बस तो मुलगा उशिरा उठत असल्याने चुकली, अशा वेळी पहिल्यांदा पालकांनी त्याला शाळेत गाडीने किंवा रिक्षाने सोडणं मान्य, पण त्याच वेळी त्याला हे सांगायला लागेल की पुढच्या वेळी जर उशिरा उठल्याने शाळेची बस चुकली तर मी सोडायला येणार नाही. त्यामुळे जो बुडलेला अभ्यास किंवा इतर काही बाबी ज्या आहेत त्या देखील तुलाच पाहाव्या लागतील. पण त्याऐवजी पालक काय सांगतात, आमचे पालक कसे होते, आम्ही किती पायी चालत जात होतो, तुला किती सगळं ऐकतं मिळतंय, तू किती बेजबाबदार आहे, अशी भाषणं त्याला सकाळी द्यायला लागतात. पालकांच्या अशा वागण्याने वेळेवर उठणं किंवा वेळेवर शाळेत जाणं हे आपलं काम आहे. एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा अकाउंटेबिलिटी आपण घ्यायला पाहिजे हे कसं कळेल. तिसरं म्हणजे मुलांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींना आपण स्वतःच सोडवण्याची गरज नाही, हेही पालकांनी लक्षात ठेवणं. अर्थात स्वाभाविकच आहे की पालकांना आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावंसं वाटतंच, पण त्यांच्या म्हणजे किंवा त्यांना कुठल्याही अडचणी त्यांनी फेस करू नयेत. पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये असं नसणार ना. जसं अगदीच छोटं उदाहरण द्यायचं झालं तर बालपणी त्या मुलाची एखादी शाळेत जाण्यासाठी वही सापडत नाही, म्हणजे त्यावेळेला वही सापडत नाही. मग अशा वेळेला जर पालक शोधून देत असतील तर वही हरवल्यावर होणारे परिणाम, त्याच्या जोडीला महत्वाच्या गोष्टी व्यवस्थित ठेवायला हव्यात हे त्याला कळणार नाही आणि मुलाचा एकूणच कारभार गलथान राहील. कारण की सुरुवात जरी छोटी असली तरी ते हळूहळू मोठं होत जातच. बरेचदा आजही कळत्या वयातली किंवा 20-25तली मुलं काहीही प्रॉब्लेम आला तर पहिले काय करतात, तर पालकांना फोन. आपल्याला स्वतंत्रपणे समस्या सोडवता येते यावर विश्वास बसायला तसा अनुभव तर त्यांना यायला हवा, म्हणजे त्यांना घेऊ द्यायला पाहिजे तो अनुभव. मुलांच्या लढाया त्यांना लढू दिल्या तरच त्यांचे हात आणि शस्त्र हे दोन्ही बळकट राहतील. चौथं महत्वाचं काम पालकांनी करायचं ते म्हणजे त्यांच्यात निर्णय क्षमता वाढवणं. पालकांनी निर्णय घ्यायचे
आणि मुलांनी केवळ त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, असं कसं चालेल? एखाद्या प्रसंगात कसं वागायचं, कुठला मार्ग योग्य आहे, यावर पालकांनी मुलांना विचार करायला भाग पाडणं अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, जर किशोरवयीन मुलगा सांगतो की त्याला 4-5 दिवस आपल्या मित्रांसोबत कॅम्पला जायचंय, अशा वेळी पालकांच्या डोक्यात लगेच किडा वळवळायला लागतो. ते नर्वस होतात. कोणासोबत जाणार, काय जायची गरज नाही, अभ्यास करा त्यापेक्षा, हे अशा प्रश्नांचा भडीमार ते सुरू करतात. किंवा जाण्यासाठी आपणच गाडी अरेंज करणं, त्यांना सोडून देणं, आणायला जाणं, तिथं त्याला खायला काही कमी पडू नये म्हणून डबे भरून देणं, असंही करतात. तर पालकांनी अशा वेळी हे लक्षात ठेवावं की व्हाय पेक्षा हाऊ हा प्रश्न अधिक प्रभावी असतो. मग तिथे जाण्याचा प्लॅन कसा करणार आहे, सोबत कोण कोण आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट्स आमच्याकडे देऊन जा, काय लागेल त्याची यादी कर, कुठल्या समस्या येऊ शकतात ह्याचा विचार करून त्याची आधीच तयारी कर, असं म्हणत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण काय केल्याने किंवा न केल्याने प्रॉब्लेम येतात, प्लॅन फसतात, हे कळणं हेही एक प्रकारे शिक्षणच नाही का? म्हणजे लाईफ स्किलची जर अप्रेंटिसशिप केली तरच मूल त्यात कुशल होईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्किल शिकवणं म्हणजे पालकांनी जे मुलांना शिकवायला पाहिजे ते म्हणजे आपल्या भावना योग्य मार्गाने व्यक्त करणं. पण अर्थातच त्याच्यासाठी वेगळा एपिसोड आवश्यक आहे. तेव्हा भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवायची हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. पण आजचा भाग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.